काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी आळंदी नगरपालिकेची जबाबदारी दिली होती। महेश लांडगे यांनी हा विश्वास सार्थ ठरवत आळंदीत 10 वर्षापासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेकडून भाजपनं सत्ता खेचून आणली। मुख्यमंत्र्यांना हे रिटर्न गिफ्ट असल्याचं मानलं जातंय। भाजपसाठी हे फायद्याचं असलं तरी यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाचे आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यात सत्ता संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत। मुळातच मुख्यमंत्र्यांनी महेश लांडगे यांच्या भोसरी विजन 2020 या कार्यक्रमात लांडगे यांच्याकडे झुकतं माप असल्याचं दाखवलं होतं। त्यातच लांडगे यांनी आळंदी नगरपालिकेची सत्ता आणल्यामुळे आता पिंपरी चिंचवडची जबाबदारी ही लांडगे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। भाजप पदाधिकारी मात्र नव्या जुन्याचा समन्वय साधला जाईल असं सांगतायत। आळंदीमध्ये सत्ता आणत महेश लांडगे यांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेत। आळंदी हा भाग शिरूर लोकसभा मतदारसंघात असल्यानं शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही धक्का देत त्यांनी लोकसभेची दावेदारी भक्कम केली आहे। पिंपरी चिंचवडमध्येही भाजपचा आश्वासक चेहरा म्हणून ते समोर आलेत। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आता पक्षाचा सत्ता संघर्ष अटळ झालाय। अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासूनच भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि लांडगे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला होता। आता आळंदीमध्ये सेनेकडची सत्ता भाजपकडून खेचून आणण्यात महेश लांडगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या राजकारणावरही त्याचा परिणाम होणार आहे आणि लांडगे जगताप यांच्यातील संघर्षाचा दुसरा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।